शांताताई, मी गेली होती तिकडे रंजनाबाईच्या इकडे. तर ते म्हणून राहिली होती म्हणे वावराचे कामं लय आहे म्हणे, आता भल्ली तडतडी आहे म्हणे, रोजही महाग आहे म्हणे. तर मी म्हटलं बाई मला तर काही जमत नाही म्हटलं. शांताताईला सांगा म्हटलं मी. हो ना, तडतडी तर आहेच. आता बाया कुठं भेटून राहिल्या, बायानी भेटून राहिल्या. टोबणं झालं तेव्हापासून, टोबणं उरकले ना उरकले. ज्याचे पहिले पारखीचे होते म्हटलं, आता त्याचे निंदनं येऊन गेले. मग कुठून बाया भेटणार आहे. आणि मी तर जाले करून राहिली माय कामावर, जाले करून राहिली. पण ह्या पोरी नाही म्हणते, पोरही नाही म्हणते, आणि भाऊजी नाही म्हणते. आणि मग त्याचं ऐकन नाही तर मग म्हणन पहा म्हणन आम्हाला आपण नाही समजत म्हणन, हां पराया समजते म्हणन आम्हाला म्हणन. म्हणून नाही तर मी तर गेलीच असती. असं जागीच्या ह्याच्यात काही हे नाही आहे म्हणा. जातो आपण काम गिम करतो वावरात, एवढं काही हे थोडी नाही आपण. मला तर वावरातलं निंदन फिनन तर भल्लं उरकते. बाकीचं तर नाही म्हणा, खतगीत टाकणं तर नाही होत मायाकून, पण निंदन उरकते मला मस्त. नाही व, तुम्हाला थोडी ना म्हणून राहिली मी जायचं. मी असं सांगून राहिली का बायाची तडतडी आहे म्हणून. कायले जाता तुम्ही, राहा नाही तर मस्त इथं आरामशीर मस्त राहणं आहे, मस्त झोपणं आहे. कायले काळजी करता तुम्ही, राहू द्या मस्त आराम करा इथं. भल्ली बदमाश आहे हे म्हणता. म्हटलं एकटी बसली का बरोबर गोष्ट काढते. अरे आले का तुम्ही? पिंट्याचे बाबा थांबा, आता मी चहा करतो, बसा आता तुम्ही. 10-15 मिनिटात चहा करतो म्हटलं मी सगळीसाठी, ताईसाठी, तुमच्यासाठी, मायासाठी. अंकुश येतच असा. भोकात गेला चहा, कायचा चहा होय तो? काय होय हे, काय होय? तुझे कारनामे खतमच नाही होऊन राहिले. एक ना एक चालूच राहते. एकातून निघतं दुसऱ्यात दसतं, दुसऱ्यातून निघतं तिसऱ्यात दसतं. काय होय, कायचे नाटकं लावले त्या? काय झालं बाबा, भाऊजी तर भल्ले गरम दिसून राहिले. काय झालं बा आता? चांगले ना तर गेले होते तुम्ही. काय झालं एवढं गरम होऊन राहिले? आणि शिवाय काय देता मला? काय केलं मी असं? काय केलं? सकाळपासून तर घरचंच करून राहिली. काय केलं? नुसते बोलता बाप्पा. आणि काऊन एवढे रागात काऊन आहे तुम्ही? काय झालं तुम्हाला? काय झालं म्हणतो मले? म्हणतो असं करते का? तुला कायच करावं, कायच नाही. का जिंदी फडकावून टाकावं म्हटलं तुले. माय बोई, एवढा राग अहो तर सांगा तर खरी, म्या केलं काय? म्या केलं काय हे तर सांगा पहिले. का बस शिव्या द्यायलाच भेटता एका काटून? येऊन जाऊन मायावर मॅटवानाचे येऊन जाऊन मायावर म्हणतो. तुला लाज शरम आहे का नाही आहे का? विकून टाकली त्या सारीची सारी विकून टाकली म्हटलं. कायले फोन लावून राहिली त्या पोरीले? तिच्या जीवनात दखल देऊन राहिली. काही गरज आहे का म्हटलं तिला फोन लावायची? पहिले एवढं सांग मला तू. कोणाला फोन लावला मी? सविताला तर लावलाच नाही मी, या हप्त्यातही नाही लावला फोन. कोणाला? माया सविताची बोंब येत नाही, कारण की ते तुझी ऐकत नाही. ते तिच्या संसारात सुखी आहे म्हटलं. तुझी ऐकणारी ते लाईनी होईना, ते बरोबर तुझ्या पायावर पाय देऊन चालून राहिली म्हटलं. जशी तू आहे, सारेचे सारे गुण तिनं तू एक अंगातले घेऊन घेतले. तू सुधरून नाही राहिली. आता तू मरशील ना तेव्हा सुधरशील म्हटलं. तुझ्या सोबतच जाईन तुझ्या सगळं काही, त्याच्या पहिले काही जाणार नाही आहे. लाईनीची गोष्ट करून राहिलो मी, लाईनीची, रश्मीची. कायले लावून राहिली तिले तू? सतत फोन, काही गरज आहे का फोन लावायची? कसे बोलता तुम्ही? पोरगी होय ना ते, तिला काय फोन नसते लावत काय? काही बोलता. लग्न केलं तर काय विकून टाकली गे तिले? हालचाल विचारासाठी फोन लावतच असते. ते लावते मले, मी लावतो तिले. आता तुम्हाला फुरसत नाही भेटत तर मग मी तर बोलणारच आहे ना. मग पोटाचा गोळा होय ना तो. किती काही म्हटलं तरी मग लेकरू होय. मला तर विचारपूस करावंच लागन, कशी आहे बाई कशी नाही. असं आहे ना, विचारपूस करावं लागन. त्या इथं हन्नास आणला म्हटलं, तिनं तिथं पागल केलं घरच्या लोकईले. आणि तू कायचं शिकून राहिली तिले? काय शिकून राहिली म्हणते? तू या फोन येते म्हणते आणि ते तिकडे तमाशे चालू करते म्हणते. एवढ्या यानं म्हटलं ते सून गेली आणि ते पोरगं गेलं होतं, तेव्हा कुठं तिची जिंदगी म्हटलं चांगल्यानं चालू झाली. संसारात लागली होती ते पोरगी, आणि मग अजून तिनं तमाशे केले. तू ऐकून येऊन बसली होती. ते तर बरं झालं म्हटलं, तिला कामं गिमं करायला लावले तर पयाली नवऱ्यासोबत. तिथं जाऊनही किती तमाशे केले. वेगळी काय निघाली. एवढा मोठा म्हटलं सासऱ्याला अटॅक आला, एवढा बिमार आहे तो, आणि हिचे तमाशे खतम निघून राहिले. तिच्या नवऱ्याचा फोन आला होता मले, जवळचा फोन आला होता म्हटलं. जवळचा फोन? रुपेशरावचा फोन? काय म्हणत ते? काय म्हणणार आहे? तू भडकवून राहिली तिले. ते पेटवून राहिली तिकडे. आणि साऱ्या म्हटलं संसारात आग लावून राहिली. स्वतःच्या हातानं स्वतःचा संसार खराब करून राहिली. काही गरज आहे का तुला फोन लावायची? एवढी आठवण येत असन तर तू आणि ते दोघी मिळून मस्त राहा म्हटलं एका खोलीत, कमवा आणि खा. एवढीच आठवण येते. तर पोरगी चांगली नाही दिसत काय तुला तिच्या संसारात? काही गरज आहे काय? 50 वेळा फोन. आणि काय बोलणं आहे? घंटोनशीन बोलाले. हो
म्हणजे आम्ही बोलतो दोघी मायले की तर ते काय निगराणी ठेवते का आमच्यावर, आम्ही काय बोलतो काय नाही बोलतो? तुम्ही म्हटलं जवायची कड घेऊन राहिले, पोळीच्या बारात तर विचार करा जरासा, तिथं कोण आहे तिचं म्हटलं आपलं मन हलकं करायला बोलते ते, फोन लावते जराशी मला मन हलकं करते. आणि तुम्हाला तर म्हटलं फक्त त्याचीच लागते, आमच्या दोघी मायलेकीची लागत नाही. सावत्र पोरीसारखे म्हटलं व्यवहार करता तिच्यासोबत. किती हन्नास आणला म्हणते तिले, त्या तिच्या आत्या सासूनं हन्नास आणायला तुम्हाला काय माहीत आहे? किती त्रास देऊन राहिली ते तिले. त्रास द्यायला तुम्हाला काय आहे, फक्त जवायचं ऐकता आणि घरात येऊन बडबड करता. तिच्या माय बहीण मॅट झाली. माय बहीण मी मारूनच टाकतो हिला मारूनच टाकतो मी आता. लय पागल केलं हिनं, मला लय पागल केलं. माय बाई यायची तर मारा कुठे चालू होऊन गेली आता. कसं करू मी? मला यायला थांबवा लागन. चांगलं आहे का असं हे ह्या वयात? भलेच मारून राहिले हे तर. भाऊजी लयच मारून राहिले म्हणदाले. गलती केलीच असं नाही ना, पण पहिले मी त्याला थांबवतो. चांगलं नाही आहे ना असं ह्या वयात मारठोक करणं. मी थांबवतो यायले. भाऊजी बस करा ना, किती मारून राहिले तिले. भाऊजी थांबा ना. नाही वहिनी, आज तिला मारूनच टाकतो मी. आज तिचा पिक्चरच खतम करून टाकतो. लय माजली ते, लय माजली. किती वेळा मारू, थोडं नाही मारत तिले, हमेशासाठीच खतमच करतो तिला आता. भाऊजी मॅट झाले का तुम्ही? मॅट झाले का? अलग व्हा बरं, व्हा अलग लवकर. भाऊजी झालं तरी काय सांगा तर खरी तुम्ही. एका फोनवरून तुम्ही एवढा मारून राहिले तिले. काय झालं सांगा ना. हे असं चांगलं आहे का आता हे हवयात? बरं झालं लेकरं गिकरं नाही घरात, नाही तर काय म्हटलं असतं ते ना. वहिनी मी थकलो म्हटलं. ह्या बायकोच्या यानं मी थकून गेलो. कशी माया नशिबी भेटली आणि कशी नाही. माझं जीवन खराब केलं हिनं. काय झालं भाऊजी? तर काय झालं काय झालं बोला तर खरी. वहिनी बोलून काही फायदा नाही आहे. इले समजू थकलो, मारू थकलो. माहेरी हाकाललं का जाऊ दे बा, तिथं तरी सुधरून जाईन हे. पण हे बायको काही सुधराचं नाव घेत नाही. काय तमाशा करू आता ह्या वयात मी. तमाशे करायले मॅट केलं हिनं, मला मॅट करून सोडलं. ते पोरगी चांगली नांदून राहिली तिथं. रश्मी चांगली नांदून राहिली होती. तिला फोन करून राहिली आणि तिला जास्तीच्या गोष्टी सांगून राहिली आणि तिच्या जीवनात दखल देऊन राहिली. आणि ते पोरगी तर एवढी आहे बिनकली का सारं मायचं ऐकते. मी थकून गेलो. मी यायच्या पै हारून गेलो असं मन करते का एखाद्या जागी जातो आणि फाशीच लावून घेतो. स्वतःचं जीवन संपवून देतो मी. पण ह्या नाही सुधरत ह्या मला मॅट करून सोडणार आहे. नाही हो भाऊजी, कसे बोलता तुम्ही. हे असा गिसा विचार नका आणू मनात. हे असा विचार करता. मग लेकरीचं काय होईल? लेकरीचं काय होईल तुम्ही असे दोघं करान तर. लेकरीचा तर विचार करा. असे मॅटचा गिसा विचार नका करू. मरणा फरणाचे बाप्पा, फाशीचे विचार नका करू. चांगला विचार करा. वहिनी हे जीवनात राहिल्यावर चांगला विचार मी करूच नाही शकत. हिनं माझं जीवन बर्बाद केलं. जेव्हा माझ्या आईनं इले माझ्यासाठी पसंत केलं होतं ना, तेव्हापासून माझ्या सोबत म्हटलं पनोती लागून गेली. हिनं मला कधीच खुश नाही ठेवलं म्हटलं. बरं पहिले बसा तुम्ही. बसा, एकदम हल्ल्यासारखी नका करू. तुमची तब्येत बिघडते मग. लेकरही नाही आहे घरी. मी म्हातारा माणूस कोणाला पाहिन मग. बसा तुम्ही जराशी खुर्चीवर बसा बरं. बसा जराशी, शांत व्हा. शांत व्हा. दमपूत झाले तुम्ही. शांत व्हा. मंदा उठ मंदा उठ. जराशी उठ आणि तू वरत बस. काय होय हे ह्या वयात? काय बाप्पा तुम्हाला दिमाकाने येऊन राहिले दोघे नवरा बायकोले. बरं झालं. नाही तर लोकांना पाहिलं तर काय म्हणून. लेकरं नाही आहे घरात. लेकरं काय म्हणून आमचे मायबाप असे तमाशे करून राहिले म्हणून घरात. वहिनी फसादची जड थेचोय म्हटलं. थेचोय फसादची जड. तिनंच केलं सगळं काही. भाऊजी तुम्ही पहिले शांत व्हा. थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. तुम्ही दमफूत झाले आता. धडकन वाढते मग. तुम्ही शांत व्हा. मी पाणी घेऊन येतो. काय करावं बाई या मंदाचं काय नाही. कायले त्या पोरीले फोन लावावं तिथं. पहिलेच तर ते म्हटलं हलक्या डोक्याची आहे. कामचोरपणा करते. आणि कायले लावावं तिले फोन. नासूकले तिच्या संसारात दखल द्याव. आता गेली पोरगी नांदू द्याव तिले. फालतूच कायले 50 वेळा फोन. जास्त पोरीच्या जिंदगाण्या म्हटलं मायच्या फोनमुळेच बरबाद होते. कायले करा लागते माय. विचारपूस करावं फक्त एवढी. चांगली आहे बाई, खुश आहे बाई. तब्येत पाणीचं विचारावून झालं. तिचे तर नका ऐकत बसलं तर मग बस बिघडला ताल. बिघडाले एवढ्या हट्ट्या माणसाले बाप्पा हालून टाकलं या बायकोनं. फाशी घेतो म्हणते बाप्पा, फाशी घ्याले. सांगा आता जर असा गलत कदम उचलला तर काय होईन या घराचं. काय होईल आणि कोण सांभाळन एवढं मोठं घर. घरातल्या लेकरईले माहीत झालं का आमचे मायबाप असे करून राहिले म्हणून घरात भांडणं कुणणं मारा कुटी. त्याच्या मनावर काय परिणाम होईल. आणि त्याच्यासमोर कोणता आदर्श उभा राहील. म्हणून आमचे मायबाप तर मारकुटही करते म्हणून एकामेकाची. मग आम्ही काऊन नाही करावं म्हणून.
हां, एक नसल खराब होते म्हटलं तर 10 नसला खराब होते म्हटलं खानदानीच्या. काय करावं बाई, आपल्याला तर काही समजून नाही राहिलं पप्पा. मी पहिले पाणी आणून देतो. भाऊजीची धडकन लय वाढली. पहिलेच तर त्याला म्हटलं हृदयाचा त्रासच आहे. हां, एक वेळा झालं होतं ना त्याच्यासोबत. आता बाई जास्त कमी झालं तर गेला माणूस हातातून. मी पहिले पाणी आणून देतो. ह्या बायकोनं मॅट करून सोडलं पप्पा, सगळेले मॅट करून सोडाले. सांगा किती लागत आहे म्हटलं. किती लागत आहे माझ्या भावाची सून. हां, म्हटलं तिला म्हटलं काय पलंगावर कपडे ठेवले. हां, कपडे धुशील तर त्याला मशीनमध्ये काही टाकजू नको. तर म्हटलं बॅगीवरची साडी घेतली तिनं. हां, ते टाकून दिली म्हटलं मशीनमध्ये. एवढी अक्कल नाही का तिला, नाव अक्कल नाही कोणत्या गोष्टीची. वहिनीनं एकदम डोक्यावर बसून घेतली म्हटलं, एकदम डोक्यावर बसवाले. ते पोरगंही काही बोलत नाही, जशी करते तसं करू देते. आता किती मोठं नुकसान झालंय. हां, नुकसान व्हायला म्हटलं. नवीन साडी होय, कोरी साडी काही गरज होती का टाकायची मशीनमध्ये. काही गरजच नव्हती ना. धुतलेले कोणते होय, नाही धुतलेले कोणते होय, हे नाही समजत काय. एवढी भयताड आहे काय. ताई काय झालं, कोण बडबड करू राहिले तुम्ही. काय झालं. अन हे साडी कोणाची होय. अहो वहिनी, पहा आता तुम्ही. मग मी बोलतो तर मला म्हणते का बोलते म्हणून. पहा, हे नवीन साडी होती म्हटलं, नवीन साडी होती. मग अशी मी पाहिली आणि बॅगवर ठेवली. आणि तुमच्या सुनीले म्हटलं का पलंगावर कपडे ठेवले आहे म्हटलं, ते धुवायचे आहे म्हटलं. तर तुमच्या सुनीने म्हटलं ते तर सोडले आणि नवीन साडी नेली म्हटलं धुवासाठी. आणि ते मशीनमध्ये टाकली म्हटलं धुवाले. सांगा, मशीनीच्या लायकीची होई का ही साडी. माय बाई, हे साडी तर नवीनच दिसून राहिली. याचे तर कुंदन सगळे पडून गेले. लस नुकसान झालं तुमचं आहे ना. अव नुकसान काय वहिनी, 6,000ची आणली होती म्हटलं ही साडी. बोलवा तुमच्या सुनीले, बोलवा पहिले. हां, मला तर पाठवून राहिलं तर जाणून बुजूनच करून राहिली अशी. का मी इथून लवकरात लवकर चालली गेली पाहिजे म्हणून. आता म्हटलं भावाचं घर नाही राहिलं हे आहे ते. आता तुम्ही तिच्या हातात देऊन दिलं म्हटलं सारा कारोबार. आता ते करून राहिली उलटं पालतं जसं तिला वाटते तसं. हे काही बरोबर नाही आहे काही. बरोबर राहिले असंही कोणी करत असते काय. हां, तिला पहिलेच म्हटलं ना का मग कपडे वर्कचे आहे, मशीनमध्ये काही टाकजू नको. त्याच्यावरचं सगळे मणी गिनी कुंदन सगळं निघून जाईल. हातानं छपक करून टाकून दे. आणि नाईट टाकायचे होते तर मला सांगा लागत होतं का मायाकून धुणं होत नाही. मी काही धुवत नाही. हां, धुवून टाकले असते ना मी. काही 1-2 साडी काय धुवून टाकू नाही शकत काय. हां, नाही म्हटलं ना, काही नाही घेतलं आणि टाकून दिले बाप्पा मशीनीत. काय झालं माय आता, कायची ओरडा लावली बाप्पा येईन. दिवस नाही निघालं का बस पटर. हां, नुसतं बडबड कायच्या ना कायच्यावरून. पाहतो बाप्पा जाऊन काय होऊन राहिलं काय नाही. तर काय झालं आई. का बरं रश्मी, तुला दिमाग नाही आहे काय. हां, डोकं जागेवर ठेवून काम करत जाय ना. तुला काय सांगितलं होतं आत्यानं का पलंगावरचे कपडे म्हणे धुवून टाकजो म्हणे. आणि तुला माहीत आहे ना तेले मशीनीतले कपडे नाही चालत म्हणून. चालत काय, आता त्या जराशा वर्कच्या साड्या घालते तर त्या काही कपडे मशीनीत धुतल्या जाते काय. सगळे म्हटलं त्याच्यावरचं काम निघून जाते. सगळं कुंदन नख सगळं निघून जाते म्हटलं त्याच्यावरचं. हां, आणि त्या बिना धुतलेले कपडे ठेवले आणि हे बॅगीवरची हे नवीन साडी हे टाकून दिली त्या मशीनमध्ये. तुला एवढी अक्कल नाही आहे का कोणता कपडा नवीन आहे आणि कोणता कपडा पुराणा आहे म्हणून. हां, घातलेला कपडा ओळखूच तर येते. अरे मी तर विसरूनच गेली. आत्या मी नाही काय विसरूनच गेली. इकडचे घ्यायचे कपडे होते तर तिकडचेच घेऊन घेतले. चुकीनं झालं माझ्या हातून. बाई, काही चुकी गिकीनं नाही झालं म्हटलं. तुला करायचंच होतं. तुला नवीन साडी खराब करायची होती. हां, ही चुकीनं होत असते काय एवढी कोरी साडी म्हटलं. घडीने खुलली त्याची. नवीन आणली म्हटलं मी. हां, याच्या टाईमालाच घेतली आणि त्या सारा धिंगाणा करून ठेवला त्या साडीचा. एवढी महागी मोलाची साडी आणली मी. शोरूममधून घेतली म्हटलं. शोरूममधून घ्याले. हां, सारा धिंगाणा करून ठेवला. तुला काही हे नाही आहे बाई, तुझ्या मनाचं करून राहिलं का आम्ही केव्हा जातो आणि केव्हा नाही. तुला ह्या घरात चांगलं दिसून राहिलो का आम्ही, चांगलं दिसाले. नाही आता बाई, असा काही विचार नव्हता. नाही तुम्ही तुमच्या समजण्यात गलती होऊन राहिली म्हटलं. गलतीनं झालं ते, चुकीनं झालं. असं काहीच नव्हतं ना. मॅटवानाचे तुला किती वेळा सांगितलं हो रश्मी. हां, तू आदत कोणी सुधरत. आदत सुधराले 1 वेळा आणि 10 वेळा होऊन गेला आता ह्या हप्त्यात. हां, तेवढंच 50 वेळा सांगा लागते का एका गोष्टीले. खाते बाई, मला तुम्ही 50 वेळा सांगा नाही तर 10 वेळा सांगा म्हटलं. मला एक काम नाही आहे. पुन्हा घराचं काम करून राहिली म्हटलं मी. हां, मला 10 हातही नाही आहे म्हटलं. आणि हातानं मी धुवू नाही शकत. नाही होत माझ्याकडून हातानं धुणं म्हटलं. मग सारे हात खराब होते त्या डिटर्जंटनं. धुतो मी तर मशीनीत धुतो. हाताचे कपडे तर मी धुवत नाही. तुम्हाला पटत असेल तर घाला, नाही पटत असेल तर राहू द्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण काम करून राहिली तरी काही ना काही चालूच राहते. जशा काही तुम्ही दोघी माझ्या मागच लागून गेल्या. मी बोलून नाही राहिली, याचा फायदा काही तुम्ही उचलू नका दोघी जणी म्हटलं. आणि आई, जेव्हापासून म्हटलं आत्या आल्या म्हटलं घरात तेव्हापासून तुम्ही मला टोमणे देणं चालू केलं म्हटलं. याच्या अगोदर तुम्ही मला काही ना बोले म्हटलं याच्या अगोदरी. आणि आता तर पप्पा कोणत्याही गोष्टीवरून तुम्ही बोलायला बसून राहिल्या मला टच. बाप रे बाप. वहिनी हाताच्या बाहेर आहे म्हटलं तुमची सून.
आताच पक्के करा तुमचे हात, नाही तर एक दिवस असा येईन म्हटलं का हे राहीन घरात आणि तुम्ही राहान म्हटलं दाट्यावर काय डायरेक्ट बाहेर म्हटलं रोडवर. हे पा हे अशा सांगता तुम्ही म्हटलं माझ्या सासूले, अशा सांगता. त्याच्यानं त्याचा व्यवहार म्हटलं बदलला म्हटलं मायाविषयी. पहिले एवढ्या चांगल्या राहून राहिल्या होत्या त्या, मी आली होती तर, पण तुमच्यानं म्हटलं माझ्या सासूचा पूर्ण वर्ताव बदलून गेला. तुमच्याच्यानं होऊन राहिला आत्याबाई, तुमच्याच्यानं होऊन राहिलं सगळं काही घरात. बाई तोंड सांभाळून बोल, तोंड सांभाळून बोलायला म्हटलं, नाही तर असं दिन म्हटलं बुक्का ठेवून का मग म्हशी. बाप रे, तुम्ही काय मला मारान काय? माझ्या भावजाचा विचार करून राहिली मी, आणि सगळ्यात जास्त म्हटलं त्या पोराचा रुपेशचा. नाही तर आतापर्यंत तुला डायरेक्ट लाईनीवर आणलं असतं म्हटलं म्या. चवाची ना धवाची ना, पाहायला चांगली ना गुणानं चांगली. आणि त्याच्यातही म्हटलं 17 नोकरे आले. लोकांच्या इथं सुना येते का त्याच्या घरी का 4-5 नोकरं घेऊन येते का ते? 2-3 जणांचं काम नाही होत तू याकून. एवढी नाजूक होती तर लग्नच काय केलं बाई? एवढी नाजूक होती तर याकून जमत नाही तर घरीच राहा लागत होतं. घरी राहा लागत होतं ना. कोणाचं कायले घरदार बरबाद. जेव्हा पाहिलं तेव्हा बस बोलणेच खा लागून राहिले या घरात. येऊन काही काय माहित गलत फैसला केला काय तुम्ही? त्या गलत फैसला नाही केला आम्ही, तुला घरात घेऊन गलत फैसला केला म्हटलं. वहिनी तुम्हाला सांगून राहिली, आताच खबरदार होऊन जा तुम्ही, नाही तर तुमचं काही खरं नाही. आणि त्या पोराला सांगा. माय बहीण आता काय चालू झालं घरात? अजून चालू झालं काय कीर्तन? आई, आत्या, रश्मी, काय झालं? काऊन अशा उभे तुम्ही? तुमचा आवाज बाहेरपर्यंत येऊन राहिला म्हटलं तिघीचाही. काय झालं आत्या आता? काऊन एवढी रागात दिसून राहिली? आई काय झालं? काय झालं? अरे काय झालं म्हणतं? पाय म्हटलं, पाय तुझ्या बायकोनं काय केलं? त्या म्हटलं एवढी मोठी मस्त माझ्या मनानं माझ्या पसंतीनं म्हटलं याच्या वेळेस साडी घेतली होती. माझ्या पसंतीनं घेतली होती म्हटलं. मस्त जांभळा कलरचा शालू, किती वर्क केलेलं होतं म्हटलं याच्यावर. आणि काल मी पाहिली आणि ते बॅगवरच राहिली. आता तुझ्या बायकोले म्हटलं होतं बाई पलंगावर कपडे ठेवले, त्याला धुवून टाकून दे, मशीन इतकं टाकजू नको. तिनं म्हटलं बिना धुतलेले ठेवले. आणि हे नवीन साडी घडी केलेली पन्नीतली साडी म्हटलं तिनं मशीनीत नेऊन टाकली कपडे धुवायच्या. आणि पाय सगळं निघून गेलं म्हटलं याच्यावरून. एक मणी नाही राहिला, नाही एक टिकली नाही राहिली, नाही एक कुंदन नाही राहिला. पूर्ण निघून गेलं म्हटलं, फक्त छापा उरला आता. अरे साडी तर खराब झाली आता हे. पण आता त्यावर तर काय काढून ठेवली होती तर? हो ना रुपेशजी, मी तर तेच म्हणून राहिली तिले. म्हटलं वर तर कायले ठेवली होती येईनं. धुवाचे कपडे आणि ते कपडे ते मला समजन काय? नाही राहिलं मला लक्ष, घेऊन आली मी तेच. त्याच्यावरून म्हटलं किती बोलून राहिला मला. किती बोलून राहिला म्हटलं, पहा ना तुम्ही, ऐका ना. मॅट वाण्याचे तर तुला धुतलेल्या कपडे बिना धुतलेल्या कपडे तर नवीन कपडेत काही फरक नाही समजत काय? आजच धुवून राहिली काय तू कपडे? आणि ते तर पन्नीत होती म्हणते ना साडी. पन्नीतली काढून धुतली त्या, आणि जे मोकळे कपडे ठेवले होते तिथं ते नाही धुतले. म्हणजे तू रग्गेलपणा करून राहिली. रुपेशजी तुम्ही असेच बोलता काय मुले? ह्या बोलते तर बोलते, तुम्ही बोलता, तुम्हाला बायकोची लागत नाही. अरे रुपेश, तुला म्हटलं होतं मी तिच्या आईला फोन लाव म्हणून आणि बोलव म्हणून इथं. तिचा काय आहे चिट्टा पिट्टा आपण खोलू, सगळा फालना मग खोलू म्हटलं त्याच्या समोर. काय हायचं म्हणणं काय नाही. तुला किती दिवस झाले मी फोन लावायला सांगितला, पण त्या काही लावला नाही. तुला वाटतच नाही ना का तुझे जीवन सुधारलं पाहिजे म्हणून. पाय बाबू, बायको चांगली राहिली ना तर घरदार आणि संसार चांगला आहे म्हटलं. आणि बायकोच चांगली नाही आहे तर काही फायदा नाही आहे रे, काहीच फायदा नाही आहे म्हटलं. किती काही केलं आणि किती काही आपण पाय आपटले ना तर बायको शिवाय म्हटलं ते घर चांगलं राहतच नाही. बायको नालायक तर पुन्हा घराचा धिंगाणा करून टाकते म्हटलं ते. आणि तुही बायको त्याच्यातलीच आहे. म्हणून तुला म्हणून राहिली का तिच्या आईले आणि तिच्या बाबाला फोन लाव आणि बोलव इथं. मी आहे तर मी त्याच्या समोर बोलतो, नाही तर तू आई आणि तुझे बाबा काही बोलत नाही. आणि डोक्यावर बसून घेतलं म्हटलं, त्याही बसून घेतलं आणि येईनही बसून घेतलं, म्हणून ते असे करून राहिली. असे साडे करून राहिली. आणि म्हटलं आमच्या सुना आहे नाही काय? आमच्या सुना तर म्हटलं पुन्हा घरदार सांभाळते, नोकरीवरही जाते आणि घरदारही सांभाळते म्हटलं. एक कामवाली बहिणी लावली आहे घरात. नाही म्हणते आम्हाला पटत नाही म्हणते त्याच्या हातचं म्हणते. सरळ काम करते आणि नोकरीवरही जाते म्हटलं हिडून मिळून. हे असं घरात राहूनच घराचे कामं नाही होती याच्यावर. रुपेश आता खरंच म्हणून राहिला. लय झालं आता रश्मीचं. आता मला असं वाटून राहिलं होतं का बिमार माणूस घरात आहे, काय बोलू मी हिच्यासोबत, काय तोंडाले तोंड देऊ हिच्या. मी कशी म्हटलं टाळा देऊन राहिली होती भांडणाले, टाळा त्यासाठी. पण हिचं म्हणणे आहे टाळा द्याले. आता घरात आला होता तू तर तिला हाकलणं जमलं नसतं ना. म्हटलं असतं मी सुधारली आणि तरी मला घरात काही घेतलं नाही. तिकडून नाही म्हटलं, मलाच म्हटलं असतं. त्याच्यापेक्षा हे बरं झालं तिची असली सगळीच्या समोर आली. आता मला बोलायला तरी राहील, नाही तर त्याच म्हटलं असतं का मी येऊन राहिलो आई माझ्या बायकोला काऊन नाही घेतलं घरात म्हणून. लाव आता लय झाला. आता तिच्या आईला फोन लाव आणि तिच्या बाबाला फोन लाव.
माय बाई मी तर फसूनच गेली आता. हां आता कसं आईले फोन लावला म्हटलं काल, आईसोबत बोलणंही नाही झालं मग, आणि तर आईला सांगितलं असतं सगळं हे. आता कसं करू, आता तर अर्जंटमध्ये आईले फोन लावता लागते, नाही तर ह्या म्हटलं एकाच्या दोन आणि दोनाच्या चार लावून सांगन म्हटलं माझ्या बाबाले. मग माझ्या बाबा आहेच कसे, मग आईले घ्या लागन, माझ्या आईले गेरात घ्या लागन, माझ्या आईले सांगा लागन सगळं काही. माझ्या आईले म्हणून सांभाळून घे म्हणून तू. मी आता जाणून पुसूनच टाकली म्हटलं साडी, धुण्यात जाणून पुसून टाकली. म्हटलं खराबच झाली पाहिजे म्हटलं साडी ते. कशी एवढ्या महागीच्या साड्या घालते ना, खराबच झाली पाहिजे. पण ते जमलं नाही ना, जमलं नाही, हिनं भावालाच केला. आता कसं, आता मीच फसून गेली याच्यात तर. आई, आत्या, तू काही काळजी नको करू, काहीच काळजी नको करू म्हटलं. मी तिच्या बाबाला पहिलेच फोन लावून दिलेला आहे. काय पहिलेच लावला? हो आत्या, म्हटलं मी लय परेशान झालो या गोष्टीले, लयच परेशान झालो. मी पहिलेच फोन लावून दिला होता तिच्या बाबाले. तिच्या आईले नाही लावला, तिच्या बाबाला लावला आणि सगळं काही सांगितलं हिच्या बाऱ्यात. आता येईन ते आणि करून हिचा फैसला काय करायचा आहे तो. बरं केलं रे, बरं केलं, एकदम बरोबर केलं त्या रुपेश, एकदम बरोबर. आता त्याच्या समोरच होऊ दे ना सगळं काही, त्याच्या समोरच होऊ दे आता जे काही व्हायचं आहे ते. माय बाई मी तर बेकारच फसून गेली. या नवरा होय का दुश्मन होय माया, दुश्मन राहिले म्हटलं. डोंबड्या तोंडाचा. याच्यासाठी म्हटलं मी मागं फिरून राहिली. म्हटलं जराशी केअर नाही घेत, नाही जराशी नाही घेत ना. हे पडला थुत्राचा बोलला, बेकार नवरा भेटला मले, बेकार माणूस भेटला. आता तर माझ्या बाबा येईन, काय करून आणि काय नाही. अरे देवा, माझ्या बाबाचा तर दिमाग. अरे 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 कसं करू मी आता. आता मला अर्जंटमध्ये फोन लावा लागते माझ्या आईले.